नमस्कार, कशा आहात आपण? आज परत एकदा तुमच्यासाठी नवीन टिप्स अँड टूल्स घेऊन आलेली आहे. घरातले कामं तर आपण रोजच करतो, पण तेच जर आपण योग्य टेक्निकने केले तर नक्कीच आपला फायदाही होतो, आपले पैसेही वाचतात आणि आपला वेळही वाचतो आणि आपण प्रत्येक काम आनंदाने आणि हसत करायला तयार होतो. आजची आपली पहिली ट्रिक आहे केकसाठी. बर्थडे असो किंवा कोणतं छोटं मोठं सेलिब्रेशन असो, आपण केक आणतोच आणि हा केक वाचलेला आपल्याला कोणाच्या मुलांना वगैरे पॅक करून द्यायचा असतो. तर आपण काय करतो, सहजासहजी डब्यात ठेवतो आणि पाठवून देतो. पण हा केक जो आहे तो सरळ डब्यात न ठेवता आपण काय करायचं आहे, केकला एक डब्याचं झाकण घ्यायचं आहे आणि तो आधी झाकणामध्ये ठेवायचा आहे. त्यामुळं काय होतं, केक खराब होत नाही आणि त्यानंतर आपल्याला डब्बा असा वरून लावून द्यायचा आहे. त्यामुळं केक अजिबात डब्याला चिटकत नाही. चिटकला तरी थोडासा बुडामध्ये चिटकतो, पण अगदी जशाला तसा आपला केक पोहोचता होतो आणि ज्यांना द्यायचा आहे त्यांच्यापर्यंत आपला केक जशाला तसा पोहोचता होऊ शकतो. ट्रिक खूप छान आहे, नक्की ट्राय करून पहा. यानंतरची आपली ट्रिक आहे चकलीसाठी. चकल्या तर सगळेजण करतात. चकली हा सगळ्यांचा आवडता पदार्थ असतो, पण याच चकल्या जर आपण योग्य ट्रिक वापरून केल्या तर नक्कीच छान खुसखुशीत आणि सगळ्यांना आवडीच्या होतात. विशेष म्हणजे यामध्ये जास्त तेल धरून राहत नाही. मी आज एक अशी ट्रिक वापरलेली आहे. चकलीचं जे पीठ असतं ते दळून आणल्याच्या नंतर आपण साधारण थंड पाणी घेऊन पीठ कणिक मळत असतो, पण आपल्याला काय करायचं आहे, ते थंड पाणी न घेता ते पाणी गरम करायचं. आपण जे काही मसाला, तीळ वगैरे याच्यामध्ये तिखट मीठ सगळं पाण्यामध्ये टाकून द्यायचं. ते पाणी उकळी आलं की आपल्याला काय करायचं आहे, ते पीठ हाटून घ्यायचं आहे आणि त्यानंतर हातानं मळून त्याची चकली बनवायची आहे. अगदी खुसखुशीत आणि एकदम असे किती दातं नसलेला व्यक्तीसुद्धा ह्या चकल्या खाऊ शकतो. खूप चांगल्या, स्वादिष्ट आणि खूप छान होतात. नक्कीच या पद्धतीने चकल्या करून पहा. आज मी या पद्धतीनं एक मोठं टोपलंभर म्हणजेच साधारणतः 8 ते 9 ग्लासाच्या चकल्या केलेल्या आहे. एक विशेष लक्षात ठेवायचं आहे, जेवढं आपलं पीठ आहे तेवढंच आपल्याला पाणी ठेवायचं आहे. ही ट्रिक नक्की आजमावून पहा. आपली यानंतरची ट्रिक आहे गाजरासाठी. गाजराचा हलवा म्हटलं का सगळ्यांचा आवडीचा विषय. सगळेजण आवडीने खातात, लहान असो मोठे असो. तर हे गाजराचा हलवा करायचं म्हटलं तर हे खिसायचं खूप अवघड वाटतं आपल्याला. कसं खिसायचं? खिसायला आपण साधारण अशा खिसणीने खिसत असतो, पण यामध्ये काय असतं, हे खिसणी आहे ती प्लेटला चिटकते. याचं डिस्टन्स खूप कमी असतं, त्यामुळे हे आपलं जास्त खिसल्याच्या नंतर खाली जास्त साचू शकत नाही. म्हणून एक आपण आज छोटीशी ट्रिक पाहणार आहोत. त्यासाठी आपल्याला काय करायचं, एक चिमटा घ्यायचा आहे. तो चिमटा आपल्याला याचा स्टीलचा चिमटा घेतलेला आहे. तो चिमटा आपल्याला खालच्या साईडनं लावून टाकायचा आहे खिसणीला आणि त्यानंतर आपण एकदम फास्टमध्ये असं गाजर खिसू शकतो. अगदी आपल्याला काही घंट्याचं काम आपण काही मिनिटामध्ये करू शकतो. नक्कीच आजमावून पहा. स्टीलचा चिमटा जो आपण कपडे वाळू घालण्यासाठी उपयोग करतो त्याचा असा अद्भुत उपयोग होऊ शकतो, हा आपण विचारही करत नाही. पण ह्या चिमटा जो मी खालच्या साईडनं लावलेला आहे त्यामुळं अगदी गाजर फटाफट खिसता आलं आणि ह्या गाजराचा मी 1 किलो गाजर खूप लवकरात लवकर खिसले या पद्धतीनं. त्यानंतर आपल्याला जे गाजराच्या वरची साल काढायची असते ते साधारण आपण ह्या अशा आलू खिसणीनं काढत असतो. तर ही साल जर काढली अशी तर काय होतं, खूप मोठी आणि अशी जाडसर साल निघते. तर त्या खिसणीनं साल न काढता आपल्याला काय करायचं आहे, एक आपल्या घरचा धारदार ग्लास पाहायचा आणि त्या ग्लासानं आपण ते गाजराची वरची साल काढू शकतो. अगदी खूप कमी साल निघते. आपलं गाजरही वाया जात नाही, आपला वेळही वाचतो. खिसणीच्या साह्याने केलं तर खूप वेळ लागतो. तुम्ही पाहत आहे खिसणीनं खूप जाड साल निघते, पण तेच जर ग्लासाच्या साह्यानं खूप छान आणि पातळ साल निघून भरपूर सारा आपला गाजराचा हलवा आपल्याला खायला मिळतो. आपली यानंतरची ट्रिक आहे भांडे घासण्याचा स्क्रब आणि घासणीसाठी. आपण सहजासहजी काय करतो, हे जी घासणी आहे, भांडे घासणं झाले की या भांड्याच्या सोपमध्येच ठेवून देतो. कारण जर समजा यामध्ये ठेवली तर यामध्ये जे पाणी असतं ते पाणी पूर्णपणे साबणामध्ये उतरत असतं आणि आपलं साबण खूप लवकर संपतं. म्हणून इकडं तिकडं घासणी न ठेवण्यापेक्षा आपल्याकडं साबण सोप असतो, एखादा साबण सोप एक्स्ट्रा आणायचा आणि हे जी घासणी आहे ती या साबण सोपमध्ये अशी जर ठेवून दिली तर भांडे घासण्याचे साबणही खूप दिवस संपणार नाही आणि आपली घासणीसुद्धा व्यवस्थित राहील. अगदी आपले पैसेही वाचतील आणि आपला वेळ पण वाचेल. तर साबण सोपचा तुम्ही असा वापर करू शकता. असं कोणी सहजासहजी करत नाही, पण असा जर वापर केला तर नक्कीच आपलं साबण भरपूर दिवस टिकण्यासाठी मदत होते.
आपल्याला हिरवी मिरची जर किचनमध्ये कापायची म्हटलं तर हाताची खूप आग होते. एकतर समजा मिरची कापली आणि आपण जर हातपाय जर धुतले, चेहऱ्याला जर तो हात लागला तर खूपच आग होते आणि आपल्या डोळ्याला सुद्धा त्रास होऊ शकतो. तर ही आग होऊ नये, त्यातल्या त्यात जर आपल्या घरी लहान मुलं असले, मिरचीचा हात जर मुलाच्या अंगाला किंवा त्याची एक तर त्वचा खूप नाजूक असते, त्याच्या अंगाला लागला तर त्याच्या हाताची त्याच्या अंगाची पण आग होते. तर त्यासाठी आपलं एकतर मिरची कापणं व्हावी आणि आपल्याला त्रासही नाही व्हावा यासाठी एक छोटीशी ट्रिक आहे. आपल्याला मिरची कापण्याच्या अगोदर काय करायचं आहे, थोडंसं तूप आपल्या हाताला लावून घ्यायचं आहे. एकदम अति थोडंसं तूप घ्यायचं आहे आपल्याला आणि आपल्या दोन्ही हाताला असं दोन्ही साईडनं लावून घ्यायचं, जेणेकरून कसल्याही प्रकारचा आपल्याला हा आग होणार नाही. आपण मिरची कापताना बिलकुल अशी छान व्यवस्थित जेवढी बारीक कट करायची आपल्याला तेवढी आपण बारीक कट करू शकतो. फक्त काळजी एवढीच घ्यायची आहे की आपण हाताला तूप लावलं पाहिजे. आपल्याला त्यानंतर कुठल्याही डिटर्जंटची गरज नाही किंवा कोणत्याही डिटर्जंटनं हात धुण्याची गरज नाही, अगदी साबणसुद्धा लावण्याची गरज नाही आहे. बिलकुल आपण थोडंसं जरी साधं वॉश जरी केलं तरी पण पूर्णपणे हाताची जी आपली तिखटपणा असतो तो पूर्णपणे निघून जातो. तर या ट्रिकनं जर मिरची कापली तर नक्कीच आपल्याला फायदा होतो. आपल्या हाताला तूप लावून घेतल्यामुळे आपले हातसुद्धा खूप नरम राहतात. मी फक्त साध्या पाण्याने हात वॉश करून घेतलेले आहे, तर अजिबात कसलाही त्रास होत नाही आहे. तुम्ही सुद्धा नक्की करून पहा अजिबात कुठलेही तिखट राहिलेलं नाही आहे आणि लागणार पण नाही. या समोरची ट्रिक आहे आपल्या पंचपाळ्यातील हळदी कुंकासाठी. हे जर खूप दिवस असंच राहिलं तर यामध्ये किडे होतात किंवा याला जाळी पकडते, म्हणून आपण एक सोपी ट्रिक पाहणार आहोत. हे आपलं आणि जर आपण कुणाच्या समोर जर असं घेऊन गेलो त्यामध्ये किडे किंवा जर जाळी दिसली तर आपल्याला अगदी लाजिरवाणं वाटतं. म्हणून हे हळदी कुंकू खराब होऊ नये आणि भरपूर दिवस चालावं यासाठी आपण एक छोटीशी ट्रिक पाहणार आहोत. यासाठी आपल्याला एक काम करायचं आहे. यामध्ये काय करायचं, आपल्याला एक कापूर टाकायचा आहे, हळदीमध्ये एक आणि कुंकुवामध्ये एक. जर समजा हा कापूर जर आपल्याला असा जर चांगला वाटत नसेल तर आपण याची बारीक अशी पूड करून सुद्धा टाकू शकतो. जर असं मोठ्या कापराची वडी जर चांगली वाटत नसली तर असं थोडासा कापूर बारीक करून घ्यायचा आणि हे बिलकुल असं यामध्ये मिक्स करून ठेवायचं, जेणेकरून कितीही दिवस हळदी आणि कुंकू पंचमाळ्यामध्ये राहिलं तर अजिबात खराब होणार नाही आणि परत पुन्हा दुसरे कुंकू घेण्याची आपल्याला गरज सुद्धा पडणार नाही. अगदी असं पूर्ण मिक्स करून ठेवलं तर काही दिसायला सुद्धा व्यवस्थित दिसतं, अजिबात काही दिसत नाही. नक्की ट्राय करून पहा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद. आणि आजची कोणती ट्रिक तुम्हाला आवडली ते कमेंटमध्ये नक्की सांगा.